शपथ घेतलेल्या पिक्चर मध्ये बघतो, काय म्हणतो, हा किती खरं बोलतो, खरं बोलतो म्हणतो आणि सगळं खोटं बोलतो. म्हणून धर्म आम्ही म्हणतो 4 पायावर उभा, पण तो खऱ्या अर्थाने 25%च राहिलेला, तो शिल्लक, आणि तोही तमोगुणी आणि रजोगुणी लोकांच्या हातामध्ये गेलेल्या राज्यातला आहे. हा कली 25% या सत्वगुणी लोकांत बाजूला गेलेले आहेत आणि 75% लोक हे सगळे रजोगुणी आणि तमोगुणी भरलेले आहेत. प्रत्येक ठिकाणी बघा आता क्रोध, राग, संताप, अहंकार, मीपणा, आसुरी प्रवृत्ती, निर्दयीपणा या सगळ्या गोष्टी होत गेल्या. द्वापार युगाचा अंत होत गेला आणि आता हा कलियुग समोर आला. तो क्षुद्र विचाराचा म्हणजे क्षुद्र प्रवृत्तीचा असा तो आला. त्यांनी काय केलेलं होतं, एका हातामध्ये जिव्हा घेतलेली होती, एका हातामध्ये लिंग घेतलेलं होतं. म्हणजे कलियुगामध्ये वाणीवर नियंत्रण नाही आणि काम वासनेवर नियंत्रण नाही, असं हे कलियुग येणार आहे. मग समोर राजा जेव्हा होता तेव्हा राजाने सांगितलं, कोण आहेस तू? त्याने सांगितलं, मी कलियुग आहे, तुला माझ्या राज्यात स्थान नाही. कलियुग हसलं, कलियुग हसलं आणि म्हणालं, राजा अरे तुझ्या राज्यात स्थान नाही काय म्हणतो, हे युगच माझं आहे, हे युगच माझं आहे, माझ्या युगामध्ये तू आहे, फक्त तू सांग मला तू स्थान कुठे कुठे दिलं. यांनी पुष्कळ आडेवाडे घेतले पण अजूनही तो कलियुग ऐकायला तयार नाही. पर्याय नव्हता. 3 ठिकाणी जागा दिली त्याला, 3 ठिकाणी. थोडक्यात आपल्याला लक्षात यावं म्हणून मी त्याला 3W म्हणत असते. आम्हाला ABCD फार पटकन लक्षात राहतं बरं का. 3W. आणि हे W कोणते आहेत तर वाईन, वुमन आणि वेल्थ. वुमन म्हणजे असंग असणारी ती स्त्री, सर्वसाधारण स्त्रिया नाही. मद्यपान आणि स्त्री संग कुमार्गाने चालणारी ती स्त्री आणि संपत्तीचा जुगार, या 3 ठिकाणी जागा दिली. कलियुग फार हुशार. तो म्हणाला, राजा तुझ्या राज्यामध्ये हे ठिकाणं फार कमी आहेत, आणखीन एखादं कोणतं तरी ठिकाण दे. आणि राजा चुकून बोलून गेला, अवैध रीतीने आणलेल्या सोन्यामध्ये तुला मी जागा देतो. आणि बोलून गेला. त्यानंतर राजा बघा, घटनाक्रम भागवताने कसा लावलेला आहे. आतापर्यंत राजा कोशागारामध्ये कधी गेला नाही, आज कोशागारामध्ये गेला. आणि हे करेपर्यंत या कलीचा तो स्पर्श कशाला झाला, अवैध रीतीने आलेल्या सोन्याला झाला. राजा कोशागारामध्ये गेला. तिथे गेल्यानंतर विचारलं की आपल्याकडे संपत्ती किती आहे. बघता 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 तिथे एक मोठं असं संदूक ठेवलेलं होतं. संदूक माहितीये ना, लाकडाचं असं, त्याला 4ही बाजूनी कडेकोट कुलूप होते, त्याला कुणीही हात लावू देत नव्हतं. आणि परीक्षित राजा लहान, ते कोषाध्यक्ष जे होते किंवा त्या कोशागारामध्ये असणारे जे आहेत ते वयोवृद्ध होते, त्यांना सगळी हिस्ट्री माहिती होती, त्यांना सगळा इतिहास माहिती होता. सगळ्याकडे फिरता फिरता राजाचं लक्ष त्या पेटीकडे, त्या संदुकाकडे गेलं. तेव्हा त्याला बाजूला सारवलं तिथून, पण राजा तिथेच अडकला आणि म्हणाला, याच्यामध्ये काय आहे. नाही 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 म्हणे, राजा याला हात लावू नको, काही हात लावू नको. नाही, ऐकलं नाही. आणि ते फोडलं. त्यामधला जो मुकुट होता त्याच्यावर हिरे, माणिक, मोती उत्कृष्ट होता तो. आणि लक्षात नाही आलं, त्या अवैध रीतीने आणलेल्या त्या मुकुटामध्ये कलीचं कसं काय अवतरण झालं. कारण कलीला त्यांनी काय दिलेलं होतं, स्थान दिलेलं होतं. कशामध्ये, अवैध रीतीने आणलेल्या सोन्यामध्ये. तो सोन्याचा मुकुट आता हा अवैध रीतीने कसा आणलेला तर भीमाने जरासंधाचा तो मुकुट जबरदस्तीने आणलेला होता, म्हणून तो कडेकोट बंद केलेला होता. आणि तो मुकुट घालून राजा आता शिकारीला गेला. बेफाम शिकार केली आणि बेछूट हत्या करत करत राजा आला ऋषींच्या आश्रमामध्ये.
शमीक ऋषींच्या आश्रमामध्ये आल्यानंतर शमीक ऋषी ध्यानस्थ बसलेले होते. ध्यानस्थ बसलेल्या ऋषींकडून त्यांनी आपला आदर सत्कार व्हावा अशी अपेक्षा केली. ज्याला ध्यान लागलेलं असतं तो उठू शकत नाही. आणि आत्तापर्यंत हा जो राजा आहे तो प्राणी मात्रांवर प्रेम करणारा, ऋषी मुनींचा आदर करणारा असा राजा आज डोक्यावर मुकुट घातलेला, अवैध रीतीने आणलेला, जरासंधाचा हिसकाटून आणलेला मुकुट, त्याच्यामध्ये कुणाचं अवतरण झालंय आता? कलीचं अवतरण झालेलं. आणि त्याची मती भ्रष्ट झाली. आता हे शमीक ऋषी उठत नाहीत, माझा मानपान करत नाहीत. शेजारी एक साप मरून पडलेला होता. असा तलवारीच्या टोकावर तो साप उचलला, शमीक ऋषींच्या गळ्यामध्ये घातला आणि राजा निघून आला. आणि हे दृश्य त्यांचा मुलगा, शमीक ऋषींचा मुलगा शृंगी याच्या मित्रांनी बघितलं आणि शृंगीला जाऊन सांगितलं की कुणीतरी तुझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये साप घातलेला आहे, मेलेला. शमीक ऋषींचा पुत्र शृंगी हा ज्ञानी होता पण अधिकारी नव्हता. ज्ञानी होता पण अधिकारी नव्हता. त्याला ज्ञान दृष्टीने कळालं हे कुणी केलं, त्या क्षणाला त्यांनी शाप दिला. हे कृत्य ज्याने केलं तो आजपासून 7व्या दिवशी तक्षक दंशाने मृत्युमुखी पडेल. राजा राजमहालात आला, मुकुट काढून ठेवला. ठेवल्याबरोबर राजाच्या लक्षात आलं की आज माझ्याकडून खूप मोठी चूक घडली, आता काय करायचं. तोपर्यंत राजापर्यंत ही बातमी आली आणि हा शृंगी वडिलांच्या जवळ जाऊन जोरजोरात रडत असताना समाधी अवस्थेतून शमीक ऋषी बाहेर आले आणि म्हणतात, रडायला काय झालं? तेव्हा त्याने घडलेला प्रकार सांगितला. शमीक ऋषी म्हणतात, अरे अरे अरे, सार्वभौम राजा असणारा त्याला तू शाप दिला. तुला ज्ञान आहे पण तुला अधिकार नसताना तू गैरवापर केला, योग्य नाही. आता हा शाप म्हणजे काय आहे तर शब्द शस्त्र आहे. शाप आपण शाप देतो, शाप दिला याचा अर्थ काय? बोलला. मग बोलला हे शस्त्र आहे. तर जी वाणी आहे ती जशी निघते त्याप्रमाणे समोरच्याच्या अंतःकरणामध्ये परिणाम होतो. तुम्ही प्रेमाने बोला ना, हात जोडा, नम्र विनंती करा, आत्मीयतेने बोला. समोरचा कितीही रागीट असू द्या, विरघळून जातो आणि मग म्हणतो, जाऊ द्या बाबा, उगीच राग केला, तुम्हीच मला माफ करा. म्हणजे हे शब्द शस्त्र आहे. शब्दानीच घडतं आणि शब्दानीच बिघडतं. आता लक्षात आलं की शब्द शस्त्र तर गेलेलं आहे. परीक्षित राजाला वाईट वाटलं, आता करायचं काय? ताबडतोब त्याग केला राज्याचा. कारण त्याच्या हातामध्ये किती उरले होते दिवस? फक्त 7 दिवस उरले होते. कारण या 7 दिवसामध्ये त्याला मृत्यू येणारा होता. आणि मग तो तपश्चर्या करायला, आता काय करू काय करू, निघाला. आणि मग प्रत्येकाला विचारतोय की मी आता काय करू. दुष्ट तमोपी दया रहितोपी कृष्ण तवास्मी न चास्मी परस्य. हे द्वारकानाथ, मी आपल्याला शरण आलो आहे. ज्या अर्थी आपण माझा जन्म चांगल्या रीतीनं घडवला त्या अर्थी माझं मरणही मंगलरूपी घडवा. कारण परीक्षितीचा जन्म कसा झाला होता? ब्रह्मास्त्र त्या उत्तरेच्या गर्भावर फेकलं होतं तेव्हा भगवंतानी सुदर्शन चक्राने त्या शस्त्राला शस्त्राने तह दिला होता आणि परीक्षित राजाचा बचाव केला होता. आता परीक्षित राजाला शब्द शस्त्र लागलेला आहे. आता श्रीकृष्ण परमात्मा नाहीत, देह रूपानी नाहीत, पण ते प्राण सोडताना उद्धव जेव्हा त्यांच्यापर्यंत गेलेला होता तेव्हा उद्धवाला त्यांनी सांगितलं होतं, उद्धवानी विचारलं होतं, हे द्वारकानाथ, आपण तर आता जात आहात पण कलियुगामध्ये येणाऱ्या सर्व सामान्यांचं रक्षण कोण करेल? त्यांच्याकडे लक्ष कोण देईल? त्यांच्या त्रिविध तापांचं हरण कोण करेल? तेव्हा भगवंतांनी सांगितलं की मी म्हणजेच भागवत आहे आणि भागवत म्हणजेच मी आहे. शब्द रूपानी म्हणजे भगवंताची ही वाङ्मयीन मूर्ती म्हणजेच भागवत आहे. आता त्यावेळेस जेव्हा परीक्षित राजा गर्भामध्ये होता तेव्हा ब्रह्मास्त्राचा तह भगवंतांनी शस्त्राने दिला.
आता शब्दशस्त्र त्याच्यावर पडलेलं आहे. म्हणून भगवंताची जी वाङ्मयीन मूर्ती आहे, शब्दशस्त्राला शब्दशस्त्रानेच तह द्यायचा. म्हणून तिथे शुक महामुनी प्रगटले आणि त्यांनी परीक्षित राजाला भागवत सांगितलं. शब्दशस्त्राला शब्दशस्त्रानेच तह देण्यासाठी भागवत. कारण ऋषी मुनींना परीक्षितीने विचारलं की या 7 दिवसात मृत्यू येणार, ज्याचा मृत्यू जवळ आलेला आहे त्यांनी काय करावं मला सांगा. या 7 दिवसात मोक्ष कशाने मिळेल, मोक्षाचं साधन कोणतं, काय श्रवण करावं, स्मरण कशाचं करावं, चिंतन कशाचं करावं, सेवा कशाची करावी आणि सत्कर्म कोणती करावी. 7 प्रश्न त्यांनी विचारले आणि या 7 प्रश्नांचं उत्तर आता याला शुक महामुनींकडून मिळतंय. शुक महामुनी परीक्षित राजाला भागवत कथा सांगता सांगता सृष्टीची उत्पत्ती आणि विस्तार हे सांगितलं की भगवंताच्या नाभी कमलातून ब्रह्मदेव प्रगट झाले आणि ब्रह्मदेवांनी 4 वेद निर्माण केले. आता ब्रह्मदेवांना भगवंतांनी सृष्टीची उत्पत्ती करण्यासाठी सांगितलं. ते आपण काल 24 अवतार बघितले. सगळ्यात पहिला अवतार कुणाचा आहे, सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार. ते 5च वर ते अगदी जन्मल्याबरोबर त्यांनी वैराग्य धारण केलं, ते निघून गेले. त्यानंतर ब्रह्मदेवांना वाटलं की यांनी माझी अवज्ञा केली, माझी आज्ञा ऐकली नाही, रागा रुद्र झाले आणि मग त्यांच्या भ्रुकुटीतून एक क्रोध रूपाने पुत्र बाहेर पडला. तो निळा आणि तांबूस रंगाचा होता, उग्र होता. त्याचं नाव रुद्र ठेवलं. त्यांनी प्रजा निर्माण केली त्याच्यासारखी रागीट. मग ब्रह्मदेवांनी त्याला थांबायला सांगितलं, नको बाबा, अशी प्रजा जर सगळी निर्माण झाली तर योग्य होणार नाही. आणि मग ब्रह्मदेवांच्या अवयवांपासून पुढे पुत्र प्राप्त झाले, पुत्र निर्माण झाले. कोण? ब्रह्मदेवाच्या मांडीपासून नारद, अंगुष्ट्यापासून दक्ष, प्राणापासून वशिष्ठ, त्वचेपासून भृगु, हातापासून कृतू, नाभीपासून पुलह, कानापासून पुलस्त, मुखापासून अंगिरा, डोळ्यापासून अत्री, मनापासून मरीची, उजव्या स्तनापासून धर्म, छायेपासून कर्दम. आता इथपर्यंत एक 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 उत्पत्ती ब्रह्मदेवांनी केली. आता या कर्दमानंतर याप्रमाणे ब्रह्मदेवाच्या आता मनापासून आणि देहापासून एक जोडी निर्माण केली, मनु आणि शतरूपा. स्वयंभू मनु आणि शतरूपा. बघा, हे जर आम्हाला अवघड जात असेल तर आपण प्रपंचात जाऊ. आधी आम्ही प्रपंचामध्ये जेव्हा पती पत्नी असतो, आम्ही पती आणि पत्नी आम्ही किती जण असतो? 2 असतो. पण आम्हाला जर एखाद्याने मेव्हण म्हणून जेवायला या असं सांगितलं, बोलवलं, एकाला का दोघांना? दोघांना सांगितलं. मेव्हण एकच शब्द आहे, पण त्या एका शब्दामध्ये कोण आले? 2 जण आलेले. मग तुम्ही या, जोडीने या म्हणल्यानंतर वेगळे राहत नाहीत. कारण का? हे ब्रह्मदेवांच्या एकाच देहापासून निर्माण झालेले आहेत. ती स्त्री आणि पुरुष हे वेगळे नाहीत. आणि जे तेव्हा एकत्र येतात, पती पत्नी म्हणून येतात, तेव्हा तर ते अविभाज्य असतात. त्यांना कुणीही वेगळं करू शकत नाही. कलियुगातला भाग सगळा सोडून द्या. तुम्ही म्हणाल करू शकतात, स्टॅम्प पेपरवर लिहून देतो, तो प्रकार नाही. तो प्रकार कलियुगातला फार वेगळा आहे. सगळ्यांच्या लक्षात आलं मला काय म्हणायचं होतं याच्यातून ते. म्हणून पती पत्नी अविभाज्य घटक आहेत. कारण ब्रह्मदेवानी आपल्या मनापासून आणि देहापासून यांची उत्पत्ती केली. मनु आणि शतरूपा यांनी आता मैथुनातून प्रजोत्पत्ती केली. त्यांना 2 पुत्र आणि 3 कन्या झाल्या. आणि यांचं पूर्ण चरित्र पाहणं म्हणजे भागवत आहे. भागवत अवघड नाही. यांना 2 मुलं झाले. एक उत्तानपाद राजा, दुसरा प्रियव्रत राजा. मुली आकुती, देवहूती आणि प्रसूती. यांचा विवाह कुणाशी झाला ते आता आपल्याला पुढे पाहायचं आहे. आता काय झालं, यांना सांगितलं ब्रह्मदेवांनी की प्रजोत्पत्ती करा.
माफ करा, माझं बिलकुलच लक्ष नव्हतं. हा, आता हे 2 पुत्र आणि 3 कन्या यांना ब्रह्मदेवांनी सांगितलं की आता तुम्ही प्रजोत्पत्ती करा. पण त्या क्षणाला संपूर्ण पृथ्वी ही सागरामध्ये, म्हणजे सगळीकडे पाणी होतं आणि त्या पाण्यामध्ये ही पृथ्वी रसा तळाला गेलेली होती. मग आता पृथ्वी पाण्यामध्ये आहे तर येणारे जे अपत्य आहेत त्यांना राहायला जागाच नाही ना. मग काय करायचं, तर आता पहिल्यांदी भगवंताला अवतार घ्यावा लागला. इत्याभिध्यायतो नासा विवरात सहसानध वराहतो को निरंगात गुष्ट परिणामकाहा. स्वयंभू म्हणून ब्रह्मदेवांना विनंती केली की प्रभू, आपल्या आज्ञेने जर आम्ही प्रजोत्पत्ती केली तर त्यांना ठेवायचं कुठं, कारण सगळी पृथ्वी रसातळाला गेलेली आहे. आणि आता भगवंतांनी विचार केला की आपल्याला अवतार घ्यावा लागणार आहे. आणि ब्रह्मदेवांनी विचार करताच क्षणी त्यांना शिंक आली आणि त्या शिंकेतून नासिकेतून अंगुष्ठा मात्र आकार ते वराहचं पिल्लू बाहेर आलं. आणि या वराहचं पिल्लू बघता 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 ताडमाड उंच झालं आणि ते रसा तळाला गेलं. कुणाला मारण्यासाठी? या अवतारामध्ये हिरण्याक्षाला ठार मारण्यासाठी. म्हणून ते वराहाचं पिल्लू समुद्रामध्ये गेला. हा हिरण्याक्ष कोण? भागवत आम्हाला अभ्यास रूपाने करायचंय, फक्त ऐकून सोडून द्यायचं नाही. एकदा भागवत ऐकलं की पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही बोलवाल तेव्हा जर मी विचारलं की वराह अवतार भगवंतांनी कुणाला मारण्यासाठी घेतला, प्रत्येक जण सांगणार हिरण्याक्षाला. का हिरण्याक्ष? हिरण्याक्ष कोण होता? तर पहिलीच सुरुवात अशी झाली होती की हे जे 4 जे आपण कालपासून म्हणतोय 4S, सनक सनंदन सनातन सनत कुमार, भगवंतांनी पहिल्यांदा यांना उत्पन्न केलेलं हे आता जवळजवळ 5000 वर्षाचे झालेले होते. पण भगवंताच्या दारामध्ये असणारे जे पहारेकरी आहेत जय आणि विजय, यांना हे आत्ता 5 वर्षाचे बालक वाटले. जय आणि विजय यांना हे बालक वाटले. हे विष्णूंना भेटायला चालले होते. बोटांकडे लक्ष द्यायचं, बोट चुकले की माझी चूक लक्षात आणून द्यायची की असं नाही असं, म्हणून इकडे लक्ष द्यायचं. हे 4 जण इकडे चालले होते, पण हे द्वारपाल होते. या दोघांनी या 4घांना अडवलं. हे 4 रागारुद्र झाले आणि यांना शाप दिला की तुम्ही भगवंताच्या सानिध्यामध्ये असूनही तुम्हाला ओळखता आलेलं नाहीये. तुम्ही 3 जन्म राक्षस योनीमध्ये जाल. भगवंत तिकडनं आले आणि भगवंत यांना म्हणाले तुम्ही त्यांना शाप दिला, ते खूप उत्कृष्ट केलं, पण हे माझे द्वारपाल आहेत म्हणून मी यांचं 3ही जन्मामध्ये मी यांचा उद्धार करेल. पहिल्या जन्मामध्ये जय आणि विजय हे झाले हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू. या हिरण्याक्षाने पृथ्वी रसातळाला घातलेली, म्हणून भगवंतांनी पहिला अवतार घेतला, वराह अवतार धारण केला आणि त्या हिरण्याक्षाला ठार मारलं. वराह भगवान की जय, वराह भगवान की जय, वराह भगवान की जय. आता हे हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू कुणाचे मुलं, हा परत प्रश्न निर्माण होईल. तर कश्यप ऋषींना 2 पत्नी, एक दिती आणि एक अदिती. दिती किती अक्षर आहेत? 2. दिती पासून दा न व 3 अक्षरी उत्पत्ती झाली. दितीला दानव निर्माण झाले आणि अदिती हिच्या पोटी देव निर्माण झाले. लक्षात ठेवायचं, 2 अक्षरी आहे तिच्या पोटी 3 अक्षरी आले आणि जी 3 अक्षरी आहे तिच्या पोटी 2 अक्षरी आले. हे आपलं शॉर्टकट आहे बरं का. हे असं भागवतात नाहीये हिच्या पोटी ते 2 अक्षरांचं, असं नाहीये. आदिती दिती इतकंच दिलेलं आहे. आपल्याला लक्ष नाही तर मग लगेच कोणीतरी उद्या ग्रंथ बघतील, ओ ताई असं नाहीये 2 अक्षर आणि 3 अक्षरे. आपल्यासाठी आहे. मग आता का बरं, ती पण स्त्रीच होती ना दिती, ती काही राक्षसीण नव्हती. दिती अदिती दोघी जणी सारख्याच होत्या.
कश्यप ऋषींच्याच पत्नी होत्या. मग दितीच्या पोटी दानव का आले? मग दानव म्हणजे काय आहे? तर दानवी ही प्रवृत्ती आहे. दानव ही काय आहे? प्रवृत्ती आहे. आणि ही का झाली हेही आम्हाला समजलं गेलं पाहिजे. दितीला आतापर्यंत काही वाटत नव्हतं, पण आदितीच्या पोटी बरेच देव आलेले होते, उत्पत्ती झालेली होती, ती आई झालेली होती, म्हणून दितीला आता वाईट वाटत होतं. वेळ सायंकाळची होती आणि तिने कश्यप ऋषींकडे हट्ट केला इच्छापूर्तीचा. कश्यप ऋषी म्हणाले, मला तुझी इच्छा कळते, तू माझी पत्नी आहेस, तुझी इच्छा पूर्ण करणं हे माझं पती म्हणून कर्तव्य आहे. हे जरी जितकं खरं आहे तरी पण प्रत्येक गोष्टीसाठी एक नियोजित वेळ ठरलेली आहे. सायंकाळच्या वेळी भगवंताचे अनुचर सर्वत्र विहार करत असतात. त्या ठिकाणी आपण हे कृत्य करणं योग्य नाही. प्रत्येक गोष्टीला वेळ दिलेली आहे. देवाची पूजा करायची आहे आणि आम्ही रात्री 2 वाजता उठून जर पारशानी देवाची पूजा केली तर ते मान्य होईल का? नाही होणार. कारण सकाळी उठून स्नान केल्यानंतरच देवाची पूजा करायची हा जसा नियम आहे, तसा आमच्या प्रत्येक इंद्रियांची प्रत्येक भूक भागवण्याच्या सुद्धा वेळा ठरलेल्या आहेत. आणि तिने जी इच्छा केली ती सायंकाळच्या वेळी केली, ऐकलं नाही, जबरदस्ती केली, कर्दम ऋषींना भाग पाडलं आणि ते कृत्य घडवून घेतलं. कर्दम ऋषींनी त्याच क्षणाला तिला सांगितलं, अयोग्य वेळी अयोग्य कृत्य केलं म्हणून तुझ्या पोटी येणारे आहेत ते देव किंवा मानव नसून दानव येणार आहेत. आणि तेच दानव म्हणजे हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. आत्ता कुठं कालचा भाग पूर्ण झाला, आजच्या भागाला आता सुरुवात करायची आहे. तत्पूर्वी आपण भगवंताचं नामस्मरण करूया. भगवंताशी एकरूप होऊन दुसऱ्या दिवशीच्या कथेला सुरुवात करूया. Bhagwan
हा आवाज शेवटपर्यंत व्यवस्थित येतोय ना? देवहूत्यापि संदेशम् गौरवेण प्रजापतेः सम्यक् श्रद्धाय पुरुषं कूटस्थं भज जगद्गुरुम्। देवहूत्यापि संदेशम, जे आपण पाहिलं की मनु आणि शतरूपा या पृथ्वीवरील पहिली जोडी ज्यांनी मैथुनातून प्रजोत्पत्ती केलेली, यांना प्रियव्रत आणि उत्तानपाद हे 2 पुत्र, आकुती, देवहूती आणि प्रसूती या 3 कन्या. आकुतीचा विवाह झाला रुची ऋषींसोबत आणि या देवहूतीचा विवाह झाला कर्दम ऋषींसोबत. आता कर्दम ऋषी यांनी आधी 10,000 वर्ष तपश्चर्या केली होती. किती वर्ष? 10,000 वर्ष. कसं काय शक्य आहे 10,000 वर्ष? आम्हाला भागवताचा अभ्यास करायचा आहे, फक्त नाही ऐकायचं. कारण आमच्याकडे युग 4 आहेत: सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि आता कलियुग. सत्ययुगामध्ये आयुष्य होतं 1,00,000 वर्षाचं. आयुष्य किती होतं? 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं सत्ययुगामध्ये. आता सत्ययुग झाल्यानंतर 1,00,000वरील 1 शून्य कमी झाला आणि त्रेतायुग सुरू झालं. म्हणजे त्रेतायुगामध्ये आता आयुष्यमान किती आहे? 1,00,000चा 1 शून्य गेला, 10,000. 10,000 त्रेतायुगामध्ये. द्वापार युगामध्ये परत 1 शून्य कमी झाला, 10,000चा 1 शून्य कमी झाला. आयुष्य किती? 1,000 वर्ष. आणि आता कलियुग सुरू झालं, 1,000तला 1 शून्य निघून गेला. आता आयुष्य किती आहे? म्हणून आमच्याकडच्या ज्या म्हणी आहेत ना, त्या काही खोट्या नाही आहेत.
एखाद्याची आठवण केल्याबरोबर ती व्यक्ती समोर आली किंवा त्या व्यक्तीचा फोन आला, आम्ही काय म्हणतो? जोरात सांगा. 1,00,000 का नाही म्हणत? कारण कलियुगामध्ये आमचं आयुष्य फक्त 100 वर्षाचं ठरलेलं आहे आणि या कर्दम ऋषींनी 10,000 वर्ष तपश्चर्या केली, तेव्हा त्यांचं आयुष्यमान किती होतं? 1,00,000 वर्षाचं होतं. त्यातले 90,000 वर्ष बाकी आहेत. 10,000 वर्ष तपश्चर्येमध्ये घातले आणि त्यानंतर त्यांनी भगवंताला प्रसन्न करून घेतलं आणि मागितलं तर मागितलं काय? मागितलं तर हे मागितलं की भगवंता मला तुझ्यासारखा पुत्र माझ्या पोटी येऊ दे. आता पुत्र पोटी येऊ दे म्हणजे काय मागितला? प्रपंच मागितला. मुलगा पोटी आला याचा अर्थ काय आहे? तर आता पुढचा संसार नव्याने सुरू झालेला. मग आता प्रपंचामध्ये पदार्पण केलं. 10,000 वर्षाची तपश्चर्या करून प्रपंचामध्ये पदार्पण केलं, पण त्यांना सुरुवातीला 9 कन्या झाल्या. आणि कर्दम ऋषींचा विवाह जेव्हा देवहूती सोबत झाला होता तेव्हा कर्दम ऋषींनी आधीच सांगितलं, कर्दम नावामध्ये सगळं आहे. काय आहे? कर्दम म्हणजे इंद्रियांचं दमन करणारा. आणि देवहूती म्हणजे ही बुद्धी. जीवात्म्याला काय असते? बुद्धी असते. इंद्रियांना जेव्हा बुद्धीची योग्य साथ असते, पुन्हा एकदा वाक्य ऐकते, पुन्हा एकदा वाक्य बोलते, इंद्रियांना सद्बुद्धीची जेव्हा साथ असते तेव्हा या इंद्रियांकडून परमार्थ घडतो. इंद्रियांकडून परमार्थ घडतो आणि इंद्रियांना कुबुद्धीची साथ असते तेव्हा प्रपंचातलं वाईट कृत्य केल्या जातं. आता परमार्थही प्रपंचातच राहून करायचा आहे, प्रपंच सोडून परमार्थ करायचा नाही. पण जेव्हा या इंद्रियांना सद्बुद्धीची साथ असते तेव्हा परमार्थ घडतो, प्रपंचातच परमार्थ घडतो. आणि जेव्हा या इंद्रियांना कुबुद्धीची, वाईट बुद्धीची, दुर्बुद्धीची साथ असते तेव्हा प्रपंचामध्ये मग अन्याय, अत्याचार, हिंसा या सगळ्या कृती घडत असतात. मग आता या कर्दम म्हणजे इंद्रियांचं दमन करणाऱ्याला देवहूती बुद्धी प्राप्त झाली आणि मग त्यांचा विवाह झाला. विवाह म्हणजे काय? शरीर 2 पण मन 1 हा विवाहाचा खरा अर्थ आहे. आणि आता विवाह झाल्याबरोबर त्यांनी आधीच सांगितलं होतं की मी संन्यास घेणार. मग ती म्हणाली पुत्रप्राप्तीनंतरनं, बघा स्त्रिया किती हुशार आहेत, पुत्रप्राप्तीनंतरनं शांत बसले ते आणि आता 9 मुली झाल्या. आता संन्यास म्हणजे काय? काम्यानाम कर्मणाम न्यासम इति संन्यासम कवयो विदुः. काम्यानाम म्हणजे काय? संन्यास याचा अर्थ परमेश्वराच्या दर्शनासाठी सगळ्या सुखांचा त्याग करणं म्हणजे संन्यास घेणं. 9 मुली झाल्या, 9 मुलींचा विवाह झाला आणि एके दिवशी कर्दम ऋषी म्हणाले की चल मी आता संन्यास घेतो. तेव्हा देवहूती म्हणाली, आपण काय म्हणाला होता? पुत्र प्राप्तीनंतर ना, पण अजून पुत्र कुठे प्राप्त झाला? आणि मग भगवंतांनी विचार केला, आता यांच्याकडे जाण्याची वेळ आलेली आहे. कारण जिथे कुठे इंद्रियांचं दमन केल्या जातं आणि सद्बुद्धीचा सातत्याने वावर असतो तिथे कपिल महामुनी भगवंत अवतरत असतात. कपिल भगवान की जय, कपिल भगवान की जय, कपिल भगवान की जय. कपिल भगवानांचं अवतरण झाल्याबरोबर वडील कर्दम ऋषी यांनी मुलाला शिरसाष्टांग नमस्कार घातला. वाक्य चुकीचं बोलले असं वाटेल, पण कपिल भगवान, कपिल हे जे आहेत महामुनी ते भगवंताचा अवतार आहेत. आणि संन्यस्त असणाऱ्या मुलाला वडिलांनी नमस्कार करायचा. संन्यस्त असणाऱ्या मुलाला वडिलांनी नमस्कार करायचा, पण संन्यस्त असणाऱ्या मुलांनी आईला नमस्कार करायचा. आईने नमस्कार नाही करायचा मुलाला, मुलांनी आईला करायचा, पण वडिलांनी मुलाला करायचा. भागवताने सांगितलेलं आहे की आता कपिल महामुनींना जेव्हा कर्दम ऋषी नमस्कार करतात तेव्हा
कपिल भगवान म्हणतात की आत्तापर्यंत तुम्ही तपश्चर्या करायला जातो म्हणालात, संन्यास घेतो म्हणालात, पण आता जी तपश्चर्या करणार आहात ती भगवंतासाठी करा, मोक्षासाठी करा. आता प्रपंचासाठी करू नका. मोक्ष म्हणजे काय? मोहाचा क्षय म्हणजे मोक्ष. 10,000 वर्ष तपश्चर्या करून इच्छा काय व्यक्त केली होती? पोटी पुत्र यावा. तो मोह झाला आणि मोहाचा क्षय होणं म्हणजे मोक्ष प्राप्त होणं. मोक्ष हा मेल्यावर मिळत नसतो. मोक्ष हा जिवंतपणीच मिळत असतो. मग मोक्ष कसा मिळवायचा? तर प्रत्येक गोष्टीतला मोह दूर कसा करायचा ते आधी बघू आपण. सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला मोह कशामुळे होतो? आता कालच आपण बघितलं मायेच्या रूपामध्ये खड्याचा दागिना. कशामुळे? कुठे घालायचा तो खड्याचा दागिना? देहावर घालायचा का नाही? गळ्यात घालायचा ना. मग माझा गळा म्हणजे मी आहे का? माझा गळा म्हणजे मी आहे का? नाही. मग माझा गळा आणि मी वेगळा आहे. तर मग तो हार, त्याच्यामध्ये आसक्ती कशाला ठेवायची? माझा हात आणि मीच वेगळा आहे, माझे इंद्रियच माझे नाही आहेत. जरी पंचमहाभूतातून माझा देह निर्माण झालेला आहे, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आणि एक मन, या 16 तत्वांनी जरी हा देह आहे, हा देह जरी मी माझा 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 म्हणला तरी माझा देह माझा नाही. एक क्षण असा येतो की या देहाचा विसर पडतो आणि भगवत नामामध्ये अखंड जुंपल्या जातो. त्यावेळेस पायाला मुंग्या येत नाही, चालताना पाय ठेचकाळत नाही. वारीमध्ये विठ्ठल 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 म्हणत असताना पायाला कितीही जखमा झाल्या तरी वारकऱ्याला त्रास होत नाही. तो फक्त पांडुरंगाच्या नामामध्ये तल्लीन असतो. याला काय म्हणायचं? देहाचा विसर पडणं. मग तेव्हा तो देह नाही आहे का? देह जागेवरच आहे, पण मनातून देह बाहेर गेलेला आहे. आणि जिथे माझा मी, अहंता आणि ममता निर्माण होते तिथे मोह निर्माण होतो आणि तो मोह वाढत जातो. आणि ही ज्या इच्छा आहेत, इच्छा तृप्त झाल्या, पुन्हा एकदा ऐका, इच्छा तृप्त झाल्या तर मोह वाढतो आणि इच्छा अतृप्त राहिल्या तर क्रोध वाढतो. सगळ्या दुःखाची जननी ही इच्छा आहे. मग ही इच्छा कशाला रिलेटेड आहे, कशाशी संबंधित आहे? तर माझ्या देहाशी आणि देहादिकांशी. आता देहादिकांना देहाला सोडून निघून जायचंय का? नाही. प्रपंच करत असताना या देहानीच करायचा, देहादिकांसोबतच करायचा. देहादिक म्हणजे इंद्रिय आणि माझे आप्तस्वकीय यांच्या संगतीनेच करायचा, पण त्यांचा संग विरहित करायचा. तुम्ही म्हणाले हे काहीतरी खरं बोला ना हो, एकाच तोंडानी एकाच वेळेस एकाच क्षणाला दोन्ही गोष्टी कशा बोलताय तुम्ही? संग करायचा आणि विसंगतीने राहायचं. कसं? सोबत नाही, सोबत राहायचं आणि संग करायचा नाही, असं कसं म्हणता? तर सोबत राहायचं देहानी आणि संग मनाचा दूर करायचा. तो संग त्या तिथे न ठेवता. आता आम्ही भाताची शेती पाहिली असेल आणि तुम्ही तर सगळे ज्ञानी आहात, तर तुम्हाला माहिती आहे भाताची शेती कशी केल्या जाते. आधी रोप उगवल्या जातात दलदलीच्या ठिकाणी. मग ते रोप आले की मग त्याला काय करतात? इधर का उखाडना इधर लगाना, इकडून काढायचं इकडे लावायचं. आत्ता आम्हाला तेच करायचं की आमचं मन जे प्रपंचातलं आहे ते प्रपंचातलं मन काय काढायचंय? मन काढायचंय. मन काय काढायचं? सगळीकडून मला एकच आवाज आला गेला पाहिजे. प्रपंचातलं काय काढायचंय? प्रपंचातलं काय काढायचंय? प्रपंचातलं काय काढायचंय? शक्यच नाही. तेच अवघड आहे. आम्ही सगळं करू, तीर्थयात्रा करू, सगळं करू, पण तिकडे जातानाही सुद्धा भाई तिजोरीमध्ये मी 15,000 रुपये ठेवले होते, कुलूप लावले का नाही काय माहिती. जाईपर्यंत राहतात का नाही, का तिच्या माहेरचे आले की घेती, काढती, खर्च करते. पुन्हा मला म्हणायलाही तोंड नाही की बाई तू घेतले का, कारण आता कलियुग आहे. आळ कसा घ्यावा? ती 15,000 म्हणल, मला बाहेरच जावं लागेल का? म्हणू का नको म्हणू? गेली कुठे? तीर्थयात्रेला. मन कुठे? तिजोरीतल्या 15,000. तिथं भरलेत किती? 35,000.
तीर्थयात्रेसाठी काही उपयोग झाला? काहीच नाही. प्रपंचातलं काय काढायचंय? मन काढायचंय. मन काढणंच अवघड आहे, कारण मन हे सगळ्या गोष्टीमध्ये गुंतून जातं. संसाराचं स्मरण म्हणजे दुःख, संसाराचं विस्मरण म्हणजे सुख. आणि संसार हा देहाने केला जात नाही, करायचा देहाने. पण आम्ही काय करतो? मनाने संसार करतो, देहानी परमार्थ करतो. तसं नाही करायचं. देहानी प्रपंच करायचा आणि मनानी परमार्थ करायचा. कपिल महामुनी आपल्या वडिलांना, कर्दम ऋषींना हेच सांगतात. आता तुम्ही तपश्चर्येला चाललात तर आता मोक्ष प्राप्त करून घ्या. मोक्ष म्हणजे काय आहे? मोहाचा क्षय करून घ्या. आता कर्दम ऋषी जर निघून गेले तर घरी राहिली कोण? माता देवहूती. आणि ही देवहूती, हिच्या पोटी जसे कपिल महामुनी आलेले आहेत, मला बोलताना खूप अभिमान वाटतोय की या परिसरामधले जे आमचे दीपक दादा आणि त्यांचे बंधू भगिनी हे सगळे जे आहेत ते खऱ्या अर्थाने कपिल महामुनींचे अवतार असतील. कारण त्यांनी आपली माता देवहूती, त्यांचं नाव जे काय असेल ते, मी त्यांचं नाव काल रात्री चिंतन करताना माता देवहूती ठेवलं. कारण देवहूतीने तिच्या पोटी भगवंत यावे अशी काहीतरी कर्म साधना, तपश्चर्या, उपासना केलेली असेल, तेव्हा तिच्या पोटी कपिल महामुनी आले. तसे या आमच्या आईने काहीतरी पूर्वजन्मी पुण्यकर्म केलेलं असेल, ते आज इथे जो भागवत सप्ताह झालेला होतोय, आजचा दुसरा दिवस आहे, याला केवळ कारण म्हणजे मातृप्रेम. फक्त आईच्या प्रेमासाठी. अहो, नवस फेडण्यासाठी भागवत बऱ्याच जणांनी केलेले आहेत. घरामध्ये पिशाच्च बाधा आहे, बरकत येत नाही, आमच्या व्यवसायामध्ये घाटा होतोय म्हणून भागवत करायचंय, तेवढं काहीतरी बघा बाबा आमचं निराकरण व्हावं म्हणून भागवत केलेलं आहे. कुणी शेतामध्ये भागवत केलेलं आहे, कुणी श्राद्धा पक्षाला भागवत केलेलं आहे, कुणी वाढदिवसासाठी भागवत केलेलं आहे, तर कुणी प्रेग्नन्सी, आमच्या बाळंतपण आता सुखरूप व्हावा, आमच्या घरी कृष्ण यावा, सून गरोदर आहे, लेक गरोदर आहे म्हणून भागवत केलेले आहेत. पण केवळ आईला कुठे जाता येत नाही, आईची इच्छा आहे भागवत ऐकण्याची, म्हणून भागवताचा एवढा मोठा खटाटोप घालणारे आमचे दीपक दादा आणि इतर त्यांचे बंधू भगिनी, या सगळ्यांना खऱ्या अर्थाने शिरसाष्टांग दंडवत की कलियुगामध्ये असे पुत्र पोटी यावे यासाठी त्या आईने काहीतरी पुण्य केलेलं असेल. आणि असे जर पोटी पुत्र आले तर वृद्धाश्रम या जगतामधून संपूर्णपणे नष्ट होतील. आणि या भागवतामध्ये अशीच इच्छा भगवंतापुढे व्यक्त करते की भगवंता, जे कोणी माता पिता त्या वृद्धाश्रमामध्ये त्रासदायकरित्या आयुष्य कंठत असतील, त्यांचं दुःख लवकरात लवकर हरण करण्यासाठी त्यांच्या पुत्रांना सद्बुद्धी दे. त्यांच्या पुत्रांनी त्यांना घरी आणू आणि त्यांना घर का एक प्रसंग आठवला, वेळ नाही आपल्याकडे पण तो सांगितल्याशिवाय जाता येणार नाहीये. एक आजी काहीतरी अशा काम करायच्या, वृद्धाश्रमामध्ये राहायच्या, आणि एक पेनड्राईव्ह देण्यासाठी म्हणून त्या एका ठिकाणी आल्या. पेनड्राईव्ह देण्यासाठी 3 मजले चढून वरती गेल्या. ज्या स्त्रीकडे आल्या होत्या त्या स्त्रीला ऐन वेळेवर ऑनलाईन मीटिंग आली. सकाळच्या वेळेस गेल्या त्या आणि आता नाश्ता बनवायचा होता. आजी गेलेल्या होत्या. तिने बघितली त्या स्त्रीची काय धावपळ चालू आहे, ऑनलाईन मीटिंग आहे, आता तिला बसायचंय, एकीकडे मुलाला नाश्ता द्यायचा, नवऱ्याला नाश्ता द्यायचा. या आजींनी, ज्या वृद्धाश्रमात राहणाऱ्या आहेत, त्या म्हणाल्या, बेटा तुझी जर काही हरकत नसेल तर मी पोहे करून दिले तर चालतील का? त्या मुलीचा ऐन वेळेवर मीटिंग आली. ती म्हणाली, काही हरकत नाही आजी, करा तुमच्या हातचे पोहे. आजींनी मनापासून पोहे केले, घरच्या सारखं सगळ्यांना वाढलं आणि या मुलीची मीटिंग अजून वाढत गेली. आणि त्या मुलीला त्या बोलल्या, बेटा माझ्या हातचा स्वयंपाक करू का? मुलीच्या लक्षात आलं नाही. पटकन ती तिच्या ओघामध्ये म्हणाली, हो करा ना, हे करा, ते करा, ते करा. आणि तिची ऑनलाईन मीटिंग चालू होती.
करता करता त्या आजी दिवसभर तिथे राबल्या. आजी तिथे राबल्या आणि संध्याकाळी हिची मीटिंग झाल्यानंतर तिच्या डोक्यात प्रकाश पडला. अरे बाप रे, या कोण आहेत? वृद्धाश्रमातून आलेली एक स्त्री आणि तिला मी आजी म्हणून घरामध्ये वावरलं आणि राबवलं. ते वाक्य त्या आजींच्या मुखातलं ऐकण्यासारखं आहे, काळजामध्ये घर करण्यासारखं आहे. ती आजी म्हणाली, बेटा कित्येक वर्षानंतर घरामध्ये राबणं काय असतं त्याचं सुख तू मला आज दिलेलं आहे, जे की या पुढच्या आयुष्यामध्ये मला कधीच मिळणार नाहीये. जी आई जन्म देते त्या जन्मदात्या आईला आज लक्षाधीश असणारे मुलं वृद्धाश्रमामध्ये टाकून देतात. त्या आईला अपेक्षा कशाचीच नसते. आईला अपेक्षा फक्त आपल्या मुलांसोबत, नातवंडांसोबत राहण्याची असते. वयोवृद्ध झाल्यानंतर खाण्याची, लेण्याची काही अपेक्षा नसते. 10 तोळ्या सोन्याचा हार तिच्या गळ्यात घातला आणि तिला घराबाहेर हाकलून दिलं, तर तिला त्या 10 तोळे सोन्याचं काही एक वापरत नाही. फक्त तिला घरामध्ये जर हक्कानी, प्रेमानी, मायेनी, आदरानी 2 शब्द जरी बोलले ना, त्या माईला एवढा घास लागतो. खायला तिला काही लागत नसतं, पण हा लक्षाधीश असतो. पण त्या आईकडे लक्ष देणं त्याला शक्य नसतं आणि याला कारणीभूत तो नाही आहे, ते एक स्त्री आहे. स्त्रीची वैरी आहे. स्त्रीच घराचं घर पण टिकवू शकते आणि स्त्रीच घराला वणवा पेटवू शकते. एका पित्याने खूप छान सांगितलं होतं. एका पित्याकडे स्थळ म्हणून गेले होते. आता हे काही भागवतातलं नाही आहे, पण हे आमच्या रोजच्या जीवनातलं ज्ञान आहे की हे भागवतातून आमच्या अंतर्मनामध्ये उतरावं, की जेणेकरून आम्ही आमच्या मुलींना, आमच्या मुलांना या पद्धतीचं ज्ञान तरी देऊ शकू. इथे ज्ञान दिलेलं आहे ते कपिल महामुनींनी माता देवहूतीला, मुलांनी आपल्या आईला दिलेलं आहे ज्ञान. पण या भागवतातून आम्हाला ज्ञान हे घ्यायचं आहे की एक पिता जेव्हा त्याच्याकडे स्थळ आलं होतं तेव्हा त्यांनी सांगितलं की मला घर जावाई पाहिजे, मला घर जावाई पाहिजे. कारण का? तर आज मुलगीच आई वडिलांना सांभाळायला तयार आहे, पण सासू सासऱ्यांना सांभाळायला तयार नाही. माझा मुलगा घर जावाई झाला पाहिजे आणि माझ्या मुलीला घर जावई मिळाला पाहिजे. दोन्ही विचारत बरं का. म्हणजे मुलाला सून नकोय, मुलगा माझा घर जावई झाला पाहिजे. म्हणजे त्याला येणारी जी बायको आहे ती तिच्या मायबापांना पोसेल आणि माझी मुलगी तिच्या मायबापांना पोसेल. म्हणजे दोघही जण आम्ही सुखामध्ये राहू. कारण का? आज मुलींना आई वडील पाहिजेत पण मायबाप नको आहेत. त्याच्यामुळे आता आई वडिलांनीच असा पाऊल उचललेला आहे की आमचा मुलगा घर जावाई होईल आणि आमच्या सुनेला, आमच्या मुलीला घर जावाई पाहिजे. ही वाईट परिस्थिती आहे, दारुण परिस्थिती आहे. पण भागवत ऐकल्यानंतर तरुण असणाऱ्यांच्याही मनामध्ये फरक पडतो आणि आत्ता जे वयोवृद्ध आहेत त्यांचीही प्रपंचातली आसक्ती निघून जाते की आता मला मोहाचा क्षय करायचा. म्हणजे काय करायचा? मोक्ष प्राप्त करून घ्यायचा. मोहाचा क्षय करता करता प्रपंचातलं लक्ष काढायचं, परमार्थामध्ये लावायचं. परमार्थ करायचा कशाने करायचा? देहानी नाही करायचा, मनाने करायचा. मनामध्ये कुणाला ठेवायचं? तर मनामध्ये फक्त एका भगवंताला ठेवायचं. भगवंताशिवाय दुसरं कुणाचंही नाम माझ्या मुखामध्ये कधीही मी आणणार नाही. याचा प्रण, याची शपथ, याचा निश्चय भागवतातच करायचा.
येतो त्यांनी गजर करावा जोरात. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरयेन महा याच्यासाठी म्हणलं नाही की तो भाग पूर्ण झाला नाही. आता कपिल महामुनी माता देवहूतीला सांख्यशास्त्र सांगत आहेत. ऐकताना अवघड वाटेल की मुलगा आईला कसं ज्ञान देतोय. आजकाल विचार करा, आमच्याकडे कितीही मोठ्या व्हर्जनचा कितीही चांगल्या मॉडेलचा मोबाईल आला, आम्ही कितीही वयोवृद्ध असू द्या, आम्हाला यातलं कळतं का आमच्या मुलांना यातलं कळतं? अहो 1.5 2 वर्षाचे पोरं हे असं स्क्रोल करतात. हे टक 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 करायचं कळतं, कुठं स्क्रोल करायचं, कुठं बाजूला करायचं, सगळं मुलांना कळतं. आम्हाला कळतं का? नाही. व्हिडिओ लावून घेतात, ते कुठे काय आहे काय नाही सगळं मुलांना कळतं. आता माता देवहूतीला सांख्यशास्त्र मुलांनी सांगितलं म्हणलं तर चूक वाटेल का तुम्हाला? नाही. हे जसं ज्ञान आमचे मुलं आम्हाला देतात, तसं ज्या तत्वांचं ज्ञान आईला नाही, त्या तत्वांचं ज्ञान, त्या ध्यानाच्या पायऱ्या, त्या नामाच्या पायऱ्या कपिल महामुनींनी माता देवहूतीला सांगितल्या. त्याला सांख्यशास्त्र म्हणतात. त्यांनी आधी सांगितलं की माते, एकाच देहामध्ये 4 देह आहेत. आता माता देवहूतीला सांख्यशास्त्राचं ज्ञान कपिल महामुनी देताना या एका देहामध्ये 4 देहांचं ज्ञान देतात. एकाच देहामध्ये 4 देह कसे? जो सगळ्यांना दिसतो तो स्थूल देह, म्हणजेच जागृत अवस्थेमध्ये असणारा स्थूल देह, स्वप्न अवस्थेमध्ये असणारा सूक्ष्म देह, सुषुप्ती अवस्थेमध्ये असणारा कारण देह आणि तुरीय अवस्थेमध्ये असणारा महाकारण देह. स्वप्न अवस्था कशी आणि जागृत अवस्था कशी? जागृत अवस्थेमध्ये आपण चालतो, बोलतो, एकमेकांकडे बघतो, आम्हाला कळतं. स्वप्न अवस्थेमध्ये सुद्धा काही जणांना बडबड करण्याची सवय असते. असते का नाही? कुणाचं ऐकलं का कधी? लहान मुलांचं तर फार मजा येते. हे बॅट मी नाही देणार, माझ्याकडे बॅट पाहिजे, माझ्याकडे. अरे पिंट्या उठ, झोपलेला आहे रे तू. तो झोपेमध्ये बडबड करतो. कारण का? तिथे त्याचा सूक्ष्म देह आहे, पण त्या सूक्ष्म देहाला तो साक्षी असतो. तिथे त्याचा स्थूल देहही असतो आणि सूक्ष्म देहही असतो. तो साक्षी भावाने तिथे असतो. आता या 4 देहांमध्ये काय आहेत? तर यामध्ये 25 तत्व आहेत. स्थूल देहाचे 25 तत्व, सूक्ष्म देहाचे 25 तत्व, कारण देहाचे 16 तत्व आणि महाकारण देहाचे 16 तत्व. हे सगळे मिळून बेरीज सांगायची मला. आता पुन्हा एकदा सांगते मी. स्थूल देह 25 तत्व, सूक्ष्म देह 25 तत्व, किती झाले? कारण देह 16 तत्व, महाकारण देह 16 तत्व, एकूण किती झाले?
82 तत्वांचा हा जो देह आहे, याला परमार्थाच्या ठिकाणी लावण्यासाठी आम्हाला अष्टांग योग करायचे. यम, नियम, धारणा, प्रत्याहार, ध्यान, धारणा, ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. मग यामधल्या साध्या साध्या गोष्टी आपल्याला विचार करायचा. यम म्हणजे काय, तर इंद्रियांवर नियंत्रण. नियम म्हणजे काय, मनावर नियंत्रण. आसन म्हणजे काय, एके ठिकाणी शुद्ध आसनावर बसून आम्ही भगवंताचं ध्यान धारणा करायची. प्राणायाम म्हणजे काय, तर एका नाकपुडीने श्वास घ्यायचा, थांबवायचा, रेचक, कुंभक अशा पद्धतीने करायचा. पूरक, कुंभक, रेचक हे प्राणायाम करत राहायचे. मग या एक एक गोष्टी करत 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 ध्यान धारणा करायची. पण हे ध्यान करताना आमच्या देहामध्ये 7 चक्र आहेत. त्या 7 चक्रांचा विचार करायचा. एक मूलाधार चक्र, स्वाधिष्ठ. आता हे चक्र खालून वरपर्यंत एक वीत अंतर आपण फक्त मनापासून विचार करायचा आणि ते अंतर आतल्या आत मोजायचे. मनातल्या मनात बरं का, लगे बोट घेऊन असंच केलं पाहिजे अशी काही गरज नाही. 1 वीत अंतर प्रत्येक चक्रावर कसं आहे. मूलाधार चक्र हे म्हणजे आमच्या गुदस्थानाच्या तिथे असतं. मूलाधार, तिथून 1 वीत अंतर वरती गेलं की स्वाधिष्ठान चक्र, तिथून 1 वीत अंतर वर आलं की नाभीच्या तिथे मणिपूर चक्र, तिथून परत 1 वीत अंतर वर आलं की अनाहत चक्र जे हृदयस्थ आहे. हृदयापासून परत 1 वीत अंतर गेलं की ते विशुद्ध चक्र कंठस्थ. परत 1 वीत जर अंतर वर गेलं तर आज्ञाचक्र भुवयांच्या इथे. आणि परत इथून 1 वीत अंतर वर गेलं तर सहस्त्राधार चक्र ब्रह्मरंध्रापर्यंत जाणार. म्हणून या ठिकाणी मन एकाग्र करायचं. पण मन एकाग्र करण्यासाठी आधी काय घ्यायचं, नाम घ्यायचं. आम्ही नाम कसं घेतो, आम्ही नाम स्मरण करतो पण नामात नामी ठेवत नाही. म्हणजे अगदी सोपं उदाहरण आहे. प्रत्येक ठिकाणी मी हे एकच सांगते कारण हे आमच्या रोजच्या जीवनातलं आहे. म्हणून ते हृदयस्थ होतं की आम्ही काय करतो, दूध येतं, दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 म्हणजे ते मग दूध उतू चाललंय ना ग, इथं माझा जप चाललाय तुझं आपलं तिकडे पण लक्ष कसं नाही. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा. बाई काय मेले फोन आहेत ग, कट 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 कट. हा मग दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. कुणाला बोलवताय, तो येईल कसा. नामात ताल कसा असावा, आमचा श्वास कसा असावा, तर आमचा श्वास तालबद्ध असावा. सगळ्यात महत्वाचं, आज मी 15 माळी केल्या बरं. आता जवळ जवळ लक्ष गाठलं. 1 लक्ष माळ झाली बघा माझी. खरं सांगा, 1 लक्ष माळ करताना नामात लक्ष किती होतं, नामात किती लक्ष, लक्ष किती आहे, नाम किती लक्ष आहे त्यापेक्षा नामात किती लक्ष आहे हे महत्वाचं आहे. आणि नाम प्रत्येक श्वासा गणिक नाम घ्यायचं आहे. पण आमचं चुकतं की आम्ही नामात नामी शोधत नाही. आमचा नाम तालबद्ध नसतं, आमच्या नामात लक्ष नसतं आणि म्हणून आमच्या नामाला ती ग्रॅव्हिटी येत नाही, ती पॉवर येत नाही, ती शक्ती प्राप्त होत नाही. तुम्हाला जर खरोखरच आपल्याला बरं का, तुम्हाला म्हणजे तुम्हीच नाही, मी पण तुमच्यातलीच आहे. इथं बसले म्हणून वेगळी झाले नाही, फक्त तिथून इथं आलेली आहे, इथून तिथंच येणार आहे, परत इथून इथं नाही जाणार. ती आली वेळ तर खूप छान होईल, पण त्याच्यासाठी कर्म प्रारब्ध संचित किती आहे त्याच्यानुसार इथून इथे जाईल. तर आता आम्हाला लक्षात घ्यायचं की खऱ्या अर्थाने माझं नामात लक्ष किती आहे आणि मी किती लक्ष देऊन नाम केलेलं आहे ते बघूया. आणि डोळे बंद करू, हाताने जोरात टाळ्या वाजवू आणि मुखातला जो जोर आहे, वाणीतला जो जोर आहे तो नामात घेऊ.
Thank you.